सो पुणे फेस्टिवलचं हे 36वं वर्ष आहे आणि आज बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे आणि ज्यांच्या हातून पहिली आरती झाली आहे ते आहेत चंद्रकांत दळवी सर. ते सपत्नीक आले होते, त्यांच्या हातून बाप्पाची आरती करण्यात आली. काय सांगाल 36वं वर्ष आहे? खूप आनंद झाला. 36व्या उत्सवाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी आणखी गणेशाची स्थापना करणं, गणेशाची पूजा करणं हा बहुमान मला ऑर्गनायझर्सने दिल्याबद्दल ऑर्गनायझर्सना मनापासून धन्यवाद देतो. रात्री उशिरा संदेश दिला, परंतु हा गणेशाचं आमंत्रणच आहे असं समजून आम्ही सपत्नीक या ठिकाणी आलो. पुणे फेस्टिवल हा 89 सालापासून सुरू झाला. माजी खासदार मान्य सुरेश कलमाडी साहेब यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम सुरू होऊन आता हे 36वं वर्ष आहे. एखादा कार्यक्रम इतके वर्ष सातत्यानं चालणं हे खूप आव्हानात्मक काम असतं आणि पुण्यासारख्या ठिकाणी तर खूप आव्हानात्मक काम असतं. पण तो दरवर्षी अधिक उत्तम पद्धतीनं मागच्या अनुभवाच्या आधारावर तो अधिक उत्तम पद्धतीनं कसा केला जाईल, अधिक सर्वसमावेशक कसा केला जाईल, यासाठी हे सर्व जे ऑर्गनायझर आहेत, संघटनात्मक बांधणी केलेली आहे यंत्रणेची, तर ते करत असतात. आणि या वर्षाचा कार्यक्रमसुद्धा आत्ताच आपल्याला कृष्णकुमार गोयल उपाध्यक्ष, ते कार्याध्यक्ष पण आहेत या सगळ्या उपक्रमाचे, तर त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं. भरगच्च कार्यक्रमामध्ये पुणेकरांचा दरवर्षी ह्याला प्रचंड मोठा प्रतिसाद असतोच, तर यावर्षी पण नक्की मिळेल. या पुण्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रामधून आणि देशामधून सर्वांचं लक्ष एकतर कसं उपस्थित राहता येईल या समारंभामध्ये, या फेस्टिवलमध्ये. नसेल तर मग हे कार्यक्रम दूरदर्शनच्या माध्यमातून, टी व्हीच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला कसे पाहायला मिळतील याची एक वाट पाहत असतो महाराष्ट्र आणि देश. आणि त्या प्रतीक्षेला अतिशय उत्तम असा प्रतिसाद हे संघटक देत असतात. म्हणून मला आज या ठिकाणी बोलावलं आणि या ठिकाणी माझा सन्मानही केला, माझ्या हस्ते आरती पण केली आणि संपत्नीक या ठिकाणी बोलवलं, म्हणून अतिशय आनंद झाला. या फेस्टिवलच्या सर्वच उपक्रमांना या वर्षाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि सर्व प्रेक्षक या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देतील आणि संघटकांचा उत्साह वाढवतील अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. आज आरती केली, आम्हाला हा बहुमान मिळाला त्याच्याबद्दल आम्ही आभारी आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुण्यासाठी हे खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. सगळेजण पुणे फेस्टिवलची अशी वाट पाहत असतात, तर कधी येतो फेस्टिवल आणि आपल्याला तिथे जागा मिळेल का ह्याची चिंता सगळ्या लोकांना असते, की आपल्याला संधी मिळेल का आपल्याला. तर असं खूप चांगला उपक्रम आहे आणि हा दिवसेंदिवस आणखीनच वृद्धी होत चालला आहे. मोरया. थँक्यू.